माझ्याकडे आली, म्हणाली, मी माणसांना सोडून जायचे ठरवले. मी म्हणाले, अभिनंदन. ती म्हणाली, अभिनंदन कसले करतेस? तुझ्या सांगण्यानुसार हा निर्णय घेतला खरा, पण माणसंच मला सोडायला तयार नाहीत. काहीतरीच काय सांगतेस? तुझ्यामुळेच इतक्या गोष्टी इथे घडल्या आहेत की हे सर्व टाळण्यासाठीच तू माणसांच्या नावागावातून, मनामनातून, घराघरातून, पटावरून, सरकारी नोंदीतून निघून गेलंच पाहिजेस. तू गेल्याशिवाय समता, समानता येणारच नाही पूर्णत्वानं. जात म्हणाली, बाई ग, तुझं हेच रोजचं लेक्चर ऐकून मी जायचं नक्की केलं. गावातून चौफेर फेरफटका मारला. वरच्या पेठेत, खालच्या पेठेत, मधल्या आळीत, इतकंच काय वैतागून गावाबाहेरही जाऊन आले. हे ग काय, नीट सांग, कोड्यात नको ना बोलूस. ऐक, प्रथम मी गेले अगदी वरच्या पेठेतल्या विद्याविभूषितांकडे. वाघिणीचं दूध प्यायलेली ही विद्यावान मंडळी जवळची पदव्यांची भेंडोळी सांभाळत मला म्हणाली, सोडायला हरकत नाही, परंतु आमची उच्च विद्या तुझ्याच आधारावर तर मिळाली. तुला सोडलं तर विद्याही नाराज होईल, म्हणून सोडता येणार नाही. मग गेले लाल दिव्यांच्या पांढऱ्या शुभ्र गाड्यांमधून धावणाऱ्या आणि शुभ्र धवल पेहरावात वावरणाऱ्या चकचकीत पेठेत. डोक्यावरची टोपी आणि खिशातल्या नोटा सांभाळत मंडळी म्हणाली, उगाच जातीचे राजकारण करू नकोस. आम्ही राजकारणात आहोत ते तुझ्या भक्कम आधारावरच. मग गेले वर्णश्रेष्ठींकडे, वर्णाधीशांकडे. स्तोत्र पठण करता करता संगणक आणि भ्रमणध्वनीतच अडकून गेलेत ते. चष्मा पुसत पुसत मला म्हणाले, परंपरागत मिळालेल्या वर्चस्वाला धक्का पोहोचेल, त्यापेक्षा तू आधी तिकडच्यांनाच विचारून पहा. असं करत करत घुसले मधल्या पेठेत. इथली घुसमट जरा जास्तच होती बाई. लिहितं पेन टोपण लावून बंद करत ते म्हणाले, आम्ही धड ना इकडचे धड ना तिकडचे, मध्येच लटकतोय वटवाघळासारखे. ना सवलती ना फायदा, कर भरण्याचा फक्त वायदा. तुझ्या कृपेने मधलाच दांडा, कसं धरू तुला आणि सांग कसं सोडू तुला. हे ऐकून लटकलेच मी सुद्धा. वैतागले आणि गेले मोकळ्या खुल्या पेठेत. इतकी स्वच्छता पाहून गुदमरलेत ग श्वास माझे. हातातले रेशन कार्ड गच्च धरत ते म्हणाले, जात आहे म्हणून तर सगळ्या सवलतींचे पदरात पडणारे माप आहे. आणि आता तू तर आमच्या मुळावरच उठलीस. हे बघ, डॉक्टर बाबासाहेबांनी 10 वर्ष दिली खरी, आता तर सवलतींची 70 होईल. तरीही सवलती देऊन
प्रश्न काही सुटले नाहीत हे खरं. सवलती देऊन प्रश्न काही सुटले नाहीत ग. धनदांडग्यांचा नवा वर्गही निर्माण झाला हे खरं बरं का. धनदांडग्यांचा नवा वर्गही निर्माण झाला हे खरं. तरीही मनात येतं त्यांनी जातीभेद पाळू नये. तरीही मनात येतं त्यांनी जातीभेद पाळू नये आणि आम्हाला टाळूही नये. हातात असलेली ही जातीची काठी आम्ही सोडूही नये. मग तूच सांग बाई, आता तूच सांग. इथं तर प्रत्येकालाच आपली जात प्यारी आहे. विद्याविभूषित असो वा राजकारणी असोत, वर्णप्रेमी असोत वा वर्णधर्मी असोत, कोणालाही जात सोडायची नाही. समानता प्रत्येकालाच हवी आहे, पण जात सोडायची नाही. प्रत्येकजण खुश आहे जातीच्या वर्तुळाच्या परिघातच. प्रत्येकजण खुश आहे जातीच्या वर्तुळाच्या परिघातच. माणूस नावाच्या एका सरळ रेषेत उभं राहायला कुणीच तयार नाही. माणूस नावाच्या एका सरळ रेषेत उभं राहायला कोणीच तयार नाही. मग सांग मी कोणाला सोडू? मग सांग मला आता तूच की मी कोणाला सोडू? तूच सांग बाई, आता तूच सांग कोणाला सोडू? तुझं रोजचं लेक्चर ऐकून कोणाला जाऊ सोडायला? वाह 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 वाह, क्या बात है. सुंदर, खूप मस्त.